नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, मागील काही दिवसापूर्वी आपण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे परीक्षा वेळापत्रकामध्ये मित्रांनो बदल करण्यात आलेला होता. थोडक्यामध्ये परीक्षेच्या तारखा ज्या मित्रांनो जे की पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या, त्याबाबत आपण मागे तुम्हाला 2 दिवसापूर्वी त्याची अपडेट दिलेली होती. आता जे मित्रांनो नव्याने एक सुधारित परीक्षा वेळापत्रक मित्रांनो जाहीर करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये नवीन परीक्षेच्या तारखा देण्यात आलेल्या आहेत आणि कोणत्या दिवशी कोणत्या पदाची परीक्षा होणार आहे याबद्दलची संपूर्ण काही विस्तृतपणे माहिती मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे आणि त्यांच्या परिपत्रकाद्वारे थोडक्यात देण्यात आलेली आहे. तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. कोणतीही माहिती यामध्ये मित्रांनो तुम्ही जे आहे ते मिस करू नका मित्रांनो. तर सुरू करू व्हिडिओला आणि पाहू यामधली काही महत्त्वपूर्ण माहिती. जर मित्रांनो तुम्ही अजूनही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पदभरती 2025च्या A to Z तयारी करता मित्रांनो असलेले आपले संभव्य टेस्ट सिरीज प्लस ई बुकचा स्पेशली मित्रांनो जर कोर्स तुम्ही एनरोल केला नसाल तर लगेच मित्रांनो त्यासाठीची आपली बॅच आता ओपन आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो त्याची ऑफिशियली आपल्या ॲपची लिंक देखील आपण इंटिग्रेट करून दिली आहे. त्यामुळे तुम्हाला MGPच्या संपूर्ण काही तुमच्या पोस्टनुसार तुम्ही कोणत्याही पोस्ट करता अप्लाय केला असेल त्या संपूर्ण पोस्टनुसार मित्रांनो परिपूर्ण तुमच्या पोस्टचा डेडिकेटेड अभ्यासक्रम त्यामध्ये टेस्ट सिरीज प्लस ई बुक आपण तुम्हाला इंटिग्रेट करून दिला आहे मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण इन्क्लुजन ऑफ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिला आहे. व त्यासोबतच जे काही IBPS चे जेवढे काही PYQ बेस्ड क्वेश्चन्स आहेत व त्यासोबतच तुम्हाला जेवढे काही तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये परिपूर्ण IPS पॅटर्न नुसार जेवढे प्रश्न आहेत ते आपण संपूर्ण काही त्या ठिकाणी तुम्हाला इंटिग्रेट करून दिला आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला परिपूर्ण खऱ्याखुऱ्या पेपरचा त्या ठिकाणी अनुभव घेता यावा. त्यासोबतच तुमचं पोस्ट वाईज तुम्ही कोणत्याही पोस्ट करता अप्लाय त्या ठिकाणी केला असेल त्या पोस्ट वाईज मित्रांनो तुम्हाला संपूर्ण काही अभ्यासक्रम त्या ठिकाणी मिळणार. फक्त आपल्या ॲपला डाउनलोड करा, त्यामध्ये तुम्ही तुमच्या पोस्टनुसार त्या ठिकाणी सविस्तर माहिती घेऊन मित्रांनो लगेचच्या लगेच एनरोल करून घेऊ शकता. व ई बुक मध्ये तुम्हाला संपूर्ण तुमचे ऑल सब्जेक्ट आपण त्यामध्ये उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे तुमच्या अभ्यासक्रमासाठी इतरत्र कुठेही तुम्हाला मार्केटमधला बुक्स देखील गरज घेण्याची पडणार नसेल व त्यासोबत तुम्हाला कोणत्याही महागडे मित्रांनो कोचिंग देखील लावण्याची गरज पडणारी नसेल. संपूर्ण काही तुम्हाला एकाच ठिकाणी आणि एकाच पद्धतीने अभ्यास करायला मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील तुम्हाला त्याची 100% मित्रांनो मदतगार जी ठरणारी असेल. आणि त्यासोबतच तुम्हाला जे काही ॲक्युरेट टाइम मॅनेजमेंट जे की परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचं असतं ते देखील तुम्हाला आपल्या ऑनलाईन टेस्ट सिरीज मार्फत मित्रांनो तुम्हाला त्याचा अभ्यास करता येणार आहे की नेमकं परीक्षेमध्ये टाइम मॅनेजमेंट कसं करायचं असतं हे देखील तुम्हाला त्यामध्ये मित्रांनो आपण समजावून सांगितलेलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला या कोर्सचा आताच्या मित्रांनो जर फायदा घ्यायचा असेल तर लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा आणि लगेचच्या लगेच एनरोल करून घ्यावा. आज या क्षणापासून संपूर्ण काय तयारीला लागा मित्रांनो, कारण का ही सध्याला आपली जी चालू आहे जी की ऑफर प्राइस आहे मित्रांनो, ओरिजिनल प्राइस जे की कधी येऊ शकते. त्यामुळे लगेच लगेच ऑफर प्राइस मधला तुम्ही लाभ घ्या आणि अतिशय चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपला जो स्पेशली क्रॅश कोर्स आहे जॉईन केला नसेल तर मित्रांनो वेळ न वाया घालवता लगेच लगेच आपले ॲप डाउनलोड करून क्रॅश कोर्स जॉईन करून घ्या, कारण का तुमच्याकडे अजूनही संधी उपलब्ध आहे मित्रांनो. तर मित्रांनो हे जे सूचना पत्र आहे जे की आता 2 तासापूर्वी त्यांच्या ऑफिशियली संकेतस्थळावर देण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी जे आहे या परीक्षेबद्दल माहिती दिलेली आहे. पहा काय म्हटलेलं आहे विषय यामध्ये. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील जे आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग कक्षाबाहेरील गट अ ते गट क या सरळ सेवेच्या कोट्यातील पदभरती संदर्भामध्ये आहे. आणि यामध्ये त्यांनी जे आपल्याला परीक्षा तारखा दिलेल्या होत्या जे की 25, 26 व 27 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते, तथापि या दिनांकास इतर परीक्षा आयोजित असल्याने सदर परीक्षा जे की पुढे ढकलण्यात आल्याची बाब जे की दिनांक 16/2/2026 म्हणजे की 2 दिवसापूर्वी जे आपल्याला सूचनेद्वारे कळवण्यात आलेल्या होत्या आणि त्या सूचना आपल्याला संकेतस्थळावर व आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील तुम्हाला आपण दिलेल्या होत्या. परंतु जे आता याचं सुधारित आपल्याला वेळापत्रक देण्यात आलेलं आहे. तर आता सुधारित जे परीक्षा दिनांक आहे जे की 28 फेब्रुवारी, 2 मार्च व 5 मार्च 2026 या दिवशी जे की आयोजित करण्यात येणार आहे. तर आता थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर एक 2-3 दिवस मागे ना पुढे परीक्षा आपली ढकललेली आहे, जे की आपली परीक्षा 25 तारखेपासून सुरू होत होती, तर आता जे आहे तेच 28 तारखेपासून सुरू होणारी आहे. तर 28, 2 मार्च आणि 5 मार्च या 3 दिवशी थोडक्यामध्ये परीक्षा जी की चालणारी आहे. तर सदर परीक्षेचा सुधारित दिनांक जी काय अंतिम असून याची नोंद उमेदवारांना घ्यावी की आता यानंतर कसल्याही प्रकारे जे आहे परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये जे की बदल जो आहे तो होणारा नाही. आता परीक्षा वेळापत्रक पहा याप्रमाणे आहे, ज्यामध्ये की शिफ्टचे वगैरे टायमिंग त्यांनी मेन्शन्स केलेले आहेत. जे की पोस्ट ज्यामध्ये पहिलं डेट आहे, त्यानंतर शिफ्ट आहे, पोस्ट आहे आणि रिपोर्टिंग टायमिंग वगैरे यामध्ये दिलेला आहे. जे की पहिली जी शिफ्ट आहे जी की 28 फेब्रुवारी रोजी पहिली शिफ्टमध्ये जे की असिस्टंट स्टोअर कीपर ग्रुप सीचं आहे. सेकंड शिफ्टमध्ये जे काही असिस्टंट अकाउंट ऑफिसर ग्रुप बीची याची एक्झाम होणारी आहे. त्यानंतर 2 मार्चला जे आहे थोडक्यामध्ये जे की टेक्निकल असिस्टंट सिव्हिल ग्रुप सी, त्यानंतर जे काही
5 मार्च रोजी जी होणारी परीक्षा आहे तर हे शिफ्ट वाईज चालणारी आहे. तर 5 मार्च रोजी जी होणारी आहे ती आहे अकाउंटंट ऑफिसर ग्रुप बी, डेप्युटी अकाउंटंट ग्रुप सी आणि लोअर ग्रेड स्टेनोग्राफर यांची परीक्षा होणारी आहे. तर यामध्ये बघायचं झालं तर 2 मार्चला जे आहे जे की शिफ्ट 3 मध्ये वेगवेगळ्या पदांची परीक्षा होणारी आहे, ज्यामध्ये इंटरनल ऑडिट ऑफिसर, सिनियर अकाउंटंट, त्यानंतर ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल आणि हायर ग्रेड स्टेनोग्राफर ग्रुप बी ची होणार आहे. तर याचं रिपोर्टिंग टायमिंग वगैरे तुम्ही पाहू शकता व त्यासोबतच तुमचा जो हॉल तिकीट आहे त्यावर देखील तुम्हाला संपूर्ण काही तुमच्या परीक्षा तारखा वगैरे पाहायला मिळणारे असतील. मित्रांनो आता 28 फेब्रुवारी पासून परीक्षा सुरू होत असल्यामुळे तुमचे जे हॉल तिकीट्स आहेत मित्रांनो तुम्हाला 23 किंवा 24 तारखेच्या नंतरपासून तुम्हाला जे काही पाहायला मिळणारे असतील. त्यामुळे त्यामध्ये देखील तुम्हाला पॅनिक होण्याची गरज नाही मित्रांनो. आणि ज्या विद्यार्थी मित्रांना अजून त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण वगैरे झाला नसेल तर त्यांनी लगेच आपली बॅच जॉईन करून घ्या, कारण त्यामध्ये तुम्हाला एक्झाम दृष्टिकोनातून आपण सर्व काही IMP ते कव्हर करून दिलेलं आहे. जर अपडेट आवडले असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.